आत्ता बैलगाड्याची सद्यस्थिती काय आहे, काय कसं सांगाल तुम्ही, काय वर्णन कराल? सध्या तर आपण बघत आलो आहे. माझं तर एक गाडा मालक म्हणून सांगणे का जी जुनी लोकं आहेत आपली, जुन्या लोकांनी खूप कष्ट आणि ह्या करून सगळ्या गोष्टी या आपल्याला घडवून दिल्यात. आपण हा बैलगाडी क्षेत्रात चालवतो आहे, पण मागचा जो संघर्ष आहे तो विसरला गेला नाही पाहिजे माणसांनी. कारण की मागची जी लोकं होती, जी जुनी आपली फळी होती, आबांच्या सोबत होते, जी मंडळी, त्यांनी आपला हा क्षेत्र चालू करण्यासाठी खूप काही गोष्टी केल्यात. पण आपले वैचारिक वाद, आपल्या काही गोष्टी बाजूला ठेवून आपण कुठेतरी एकत्र सगळ्या गोष्टी ठरवून चालल्या पाहिजेत. कारण की हा एक परिवार आहे. ठाणा, रायगड, मुंबई, पालघर, पश्चिम महाराष्ट्र झाला, परत आपला विदर्भ पण झाला. बघा, कोण आपल्यासाठी परका नाही आहे. सगळं आपलं सगळे मिळून भाग आहेत. बघा, वैचारिक वाद असतील, काही असेल ते लांब ठेवले पाहिजेत आणि एकत्र मिळून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आता याच्यावरती संघटना डिसिजन घेणारच आहे. आता आम्ही पण वाटच बघतो. कारण की बघा, आम्ही संघटनेच्या माध्यमातून आमची ठाणा, रायगड, पालघर संघटना असेल, कारण की मुंबई क्षेत्रामध्ये आम्ही राहतो, पण आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण खेळायला येतो. पण मुंबईमध्ये ज्या संघटनेमार्फत आम्हाला नियम-अटी घालून दिले आहेत, त्या आम्ही नियम-अटीच्या नुसार सगळ्या गोष्टी करतो आहे. म्हणून आम्ही असं कुठल्या गोष्टी नाही करत का बाबा नाही संघटनेने हे सांगितलं म्हणून आम्ही तिरकस वागायचं नाही. आम्ही संघटनेसोबत चालतो. आम्हाला त्यांनी केलेली जी जाण आहे, म्हणून त्या जुन्या गोष्टी आम्ही विसरत नाही. जुन्या गोष्टी आम्ही पकडूनच चालतो. माझं एवढंच म्हणणं राहील की बाबा, ह्याच्यात एक जनसामान्य म्हणजे मिडल क्लास जो माणूस आहे आणि जे एक मध्यमवर्गीय बैलगाडी मालक आहे तो भरडला जातो कुठंतरी. काय होते, मोठे बैलगाडी मालक शेवटी कुठेतरी मैदान पडून किती का लांब पडत मैदान, मोठ्या बैलगाडी मालकांना तेवढी ऐपत आहे की इथनं तो तिकडे उचलून जाऊन पळू शकतो. गरीब बैलगाडी मालकांना तेवढी ऐपत नाही. आणि ह्या मोठ्या लोकांच्या लोकांनी जर भावना केली किंवा काढायला केलं, त्यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे खरं तर. पण त्यांनीच जर या प्रकारचं असं जर होत असेल तर ह्याच्यामुळे सर्वसामान्य गाड्या मालकाचं म्हणजे नुकसानच होते. आज तुम्ही बघत असाल की सर्वसामान्य मालकाची पण बैल लय पडते ती. उन्हाळ्याच्या सीझनला असो, पावसाळ्याच्या सीझनला असो, एक ना एक तरी असा बैल उमटून येतो याच प्रत्येक वेळेला. पण जर अशीच परिस्थिती चालत राहिली तर मग त्यांना ह्याच्यावरती बोट दाखवायचं, त्यांना त्याच्यावरती बोट दाखवायचं. ह्या बोट दाखवण्यानं काय होणार आहे, त्यात उलट वाढत जाणार आहे द्वेष. द्वेष न वाढता एक सर्वसामंजस्यपणाने एकत्र येऊन लोकांनी जर याच्यावरती तोडगा काढला तर हे क्षेत्र परत चालणार आहे. आता 14 देशापर्यंत जी आपली शर्यत पोचली आहे, हे पोचवण्याचं काम अखिल भारतीय बैलगाडी संघटना असेल, तुमच्या युट्यूबच्या चॅनल माध्यमातून असेल किंवा जी प्रसार माध्यम आहे ह्याच्या माध्यमातून होत आहे काम. पण मग ह्याला कुठंतरी एक वेगळं वळण न लावता आपण सगळ्यांनी एकत्र येऊन एकत्रपणानं खेळ खेळला पाहिजे. खेळ हा खेळाच्या दृष्टीने खेळला पाहिजे. खेळात ईर्ष्या ही असते, ती मान्य आहे सगळ्याला. ईर्ष्येनं खेळ खेळलाच पाहिजे. पण आज जर तुम्ही ईर्ष्येनं खेळ खेळतायत, उद्या आज तुम्ही ज्याच्यावर ईर्ष्येनं खेळ खेळताय ना, तर उद्या तुम्ही त्याच्या गळ्यात गळा टाकून चाललाच पाहिजे. ही माझं सगळ्यात महत्वाचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे जर समजा आपण आत्ताची परिस्थितीवरनं जर भविष्य बघायचं म्हणलं तर ते अवघड आहे. पण ती जर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन सगळं सर्व समवेत विचारानं जर केलं तर ही क्षेत्र कुणाला गावण्यासारखंच नाही. कारण ह्यात तुम्ही बघताय दिवसभरात एका मैदानात कितीतरी लाखो रुपयांचा टर्नओव्हर होते. सर्वसामान्य व्यापारी हे असतील, आपले दुकानदार असतील, बाबा कोणाचे चहाचे असतील, काय असतील, त्यांचं कितीतरी उदरनिर्वाह होतो. दुसरी गोष्ट शेतकऱ्यांचं झालं. शेतकऱ्यांची कोंडा चांगल्या किमतीला विकली जाते. पण ही जर असं झालं तर मग आवड परिस्थिती होणार. इथनं पुढं मग उतरती कळा लागल्यासारखं होऊ नये. हे अक्षर पावली चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत जावं ही एवढीच एक इच्छा आहे. कारण काय, सर्वसामान्य बैलगाडी मालक मी आहे, साधा एक मिडल क्लास फॅमिली आपली. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आणि जॉब करत बैलगाडी जॉब पुण्याला आहे. काय नाव तुमचं? मी हनुमान पिंगळे, खोपोली, रायगड, बरं. खालापूर. आत्ता बैलगाड्याची सद्यस्थिती कशी आहे तुमच्या मतानुसार? बैलगाडी शर्यतीची स्थिती चांगली आहे. चांगले दिवस आलेत. पण दिवस चांगले आले असताना आता कमिटीचं पण काही लोक ऐकायला तयार नाहीत होत. परिस्थिती अशी आता इथेच ताजा उदाहरण, मागच्या अड्ड्यात पण तसंच भांडण झाला. ह्याच अड्ड्याला मालशिरसच्या 1 नंबरच्या फाटीवर. आत्ता पण या बैलावरनं काहीतरी वाद चालला आहे, सुंदरच ना, सर्जावरनं. तर हे असं व्हायला नाही पाहिजे. एकदा तुम्ही कुठली गोष्ट कोणाला दिली किंवा काय ठरलं असेल ते सगळ्यांनी मिळून बसून ठरवायला पाहिजे. वादविवाद झालं का मग ते बैलाचं नाव खराब होतो. लोक येणारी जे घ्यायला येतील, एखाद गरीब शेतकऱ्याचा बैल जर द्यायचा असेल तर आमच्यासारखा घ्यायला आला तो घेणार नाही, घाबरणार येऊन.
की आता घेतलं तर परत इकडे आम्ही आलो 11 खेळायला, तर असाच विषय होणार. किती वर्ष आहे बैलगाड्यात? मी जवळजवळ 30-35 वर्ष आहेत मी. होय. माझ्याकडे आत्ता इथे 12 बैल आहेत. बर. पुशेगावमध्ये आहेत, सिद्धेश्वर कोरोलीला आहेत. आता इथं 8 बैल आकलायला आले आहेत आज. पण बैल जी माझे आता मित्र म्हणले, हा माझा खास मित्र आहे, ही पोरं आहेत, ह्यांच्याकडे 6-8 बैल आहेत, याच्याकडे 2 आहेत, ह्यांच्याकडे दुसऱ्यांकडे 2 आहेत. पण कसं आहे, जी बैलं आम्ही देतो ना, ती बैलं दिल्यानंतर त्यांची आस आपल्या बैलांच्यावर राहिली नाही पाहिजे. आम्ही काय पाहिजे त्यांना पुरवतो, पण ज्या हाकलतात तेच करतात. आम्ही कधीतरी येतो, त्यांची हाऊस आहे, आम्हालाही हाऊस आहे. आमच्याकडे कसं बिनजोड चालतं, हे 3 फेऱ्याचं मैदान आमच्याकडे चालत नाही. बर. तर इकडे आल्यानंतर आम्हाला असं वाटतं पावसाळ्यात आमच्याकडे पाऊस जास्त असं जावा इकडे, पण इकडे आल्यावर ते असं झालं तर मग प्रश्न पडतो आम्हाला. नाव काय बैलाचं? सरदार नाव आहे, मगर निमगावचा बैल आहे, जो आज सावकार पळतो तिथं आम्ही शेजारीच आहे सगळे. आज प्रश्न घेतलाय की सद्यस्थिती बैलगाड्यातील कशी आहे तुमच्या मतानुसार? सद्यस्थिती म्हणजे आता कसं आहे, बैल तर सगळ्यांचीच पळत असतात, पण अड्डा बैल थोडंसं शर्यत मोठी असल्यामुळं, मोठे म्हणजे 1000 गाड्या गोळा होते ते, ह्याच्या इंटेन्शननी 100 फेऱ्यामध्ये पळायचं झालं तर आज आमचा बैल आहे परत एक मैदानामध्ये एक चांगले टॉपला पळत असतो आहे. पण एक मोठ्या रेंजमध्ये पळण्यासाठी एक चांगलं पैरं भेटत नाही, ते एवढंच आहे. बाकी मग आपल्याला जो आपल्यासारखाच कोणता अंधारात आहे त्याला घेऊन पळायला लागतं, ही एक सिच्युएशन आहे जे कॉमन बैलगाडी मालकाची. ही सद्यस्थिती आहे. हो. बर. आणि त्याच्या उपाय? आता यात काय होतं की उपाय म्हणजे आता माझ्या तरी ह्यानी आता बैल घेऊन तर पळवणं शक्य नाही, पण आपणच तयार करून आपल्यासारखाच कोण पळत असतो आहे जो मार खात असेल, पण बघून शोधून त्यालाच घेऊन मार्केटमध्ये राहणं किंवा पळून राहणं हाच उपाय असू शकतो कदाचित. कारण जेवढे 10 बैल 20 बैल पळतात कंटिन्यू, 30 बैल गुलालात राहते आणि सगळ्याचा मार्केटमध्ये फोकस त्यांच्यावरच आहे. काय करता तुम्ही? मी टीचर आहे. प्राथमिक? नाही, हायस्कूल अकॅडमिक टीचर आहे. हां. आता बैलगाड्याची सद्यस्थिती कशी आहे तुमच्या मतानुसार? अलीकडच्या 1 महिन्यामध्ये बरं का हे क्षेत्र खूप तापल्यासारखं वाटते आम्हाला तरी बरं का. कारण आम्ही माळशेज तालुका आणि सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं जे आता जे पदावले जे आहेत लोक, यांनी जे राजीनाम्याचं जे आज ही चालू आहे त्यांनी थोडं थांबवणं गरजेचं आहे. कारण संपूर्ण बैल मालक हा आज अध्यक्ष जो उपाध्यक्ष ह्यांनी जे राजीनामे दिल्यात ह्यांच्यावर थोडाफार अवलंबून होता, पण त्यांनी जर आज क्षेत्र सोडून द्यायचं म्हटलं तर खूप अवघड आहे. तर आमचं एक मत आहे एक बैल मालक म्हणून बरं का, तुम्ही हे राजीनाम्यात जे सत्र आहे ते थांबवा थोडंसं, आणि लोकांचं ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही हे राजीनामे देऊन काय साध्य काय होणार आहे मला सांगायच्यातून तुम्ही, बरोबर का? उलटं एक बैलगाडी मालकात एक अशी असंतुष्टरित्या चालू आहे बरं का. ते खूप म्हणजे आज बैलांच्या व्यवहारावर पण परिणाम झालेत. आणि आज कसं असतं, घरामध्ये जो कारभारी असतो तो नसल्यानंतर घरातलं जे वातावरण आहे ना तेच तापलेलं आहे आता सध्याला. तर सगळ्यांनीच माझं मत आहे सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं किंवा आज आमच्या तालुक्याच्या वतीनं आम्ही सांगतो आहे, तुम्ही सगळे नवीन माघारी घेऊन क्षेत्र पूर्वपथावर आणणं गरजेचं आहे. आणि हे क्षेत्र अत्यंत नियोजित चालू आहे. काय गोष्टी घडत असतात. हे क्षेत्र आहे म्हणजे आज एवढं मोठं कुटुंब आहे आपलं. साधारणपणे आज महाराष्ट्रात 14 कोटीची लोकसंख्येचा महाराष्ट्र हा एक राज्य आहे. त्याच्यात आज 4-4.5 करोड लोक हे क्षेत्र पाहतात. जर तुम्ही लोक जर ह्या गोष्टी करत असाल बाबा, तर हे काय म्हणजे आमच्यासारख्या मालकाला तर काय पटलेलं नाही आहे. तर तुम्ही सरळपणे आपण राजीनामा मागणे अत्यंत गरजेचं आहे आम्हाला. आम्ही तिन्ही मालकं आज सगळ्या माठाला पूर्ण माहिती आहे. आम्ही तिघाच्या वतीनं सांगतो की आपण राजीनामा माघारी घेऊन काम चालू करावं. आणि आत्ता जे समजा बैलगाडी क्षेत्रात जे आहेत ना नवीन नियम आलेत, खूप छान नियम आहेत, त्याच्याविषयी मला थोडं सांगायचं आहे. तर आता जे काय गोष्टी घडलेल्या आहेत बाबा, आपण उत्तर महाराष्ट्रातली बैलांना बंदी घातली होती पाठीमागं, किंवा बाबा मुंबईचं वेगळं पश्चिम महाराष्ट्र वेगळं, ठीक आहे. ह्या जी मोठी मैदाने घडतात बाबा, आपले 8-9 मैदानं जी असतात महाराष्ट्रातली बाबा, त्या मैदानाला आमचं सगळ्यांचं मत आहे बरं का, सगळी बैलं पडणं गरजेचं आहेत. हा तुम्ही नंतर विभागवर्गीय मैदानं घ्या तुम्ही 100% ह्याच्यामध्ये, त्या दुमत नाही आहे. कारण आपल्या जिल्ह्यातला बैल मला टिकला पाहिजे, जर टिकला तरच हे क्षेत्र मोहरत चालणार आहे आपलं. तर आता ज्या गोष्टी घडतात सगळ्यांनी स्थिर मनाने बाबा समजून घेणं गरजेचं आहे आत्ता. कारण आज जसं थोडंसं बरं का मी पाहिलं 1-2-3 मीटिंग लागल्या गेल्या. मीटिंगचे विचार खूप छान सगळ्यांचेच होते, पण यातनं असं वाद होणारं कुणीच काय कुठल्या गोष्टी पाऊल उचलू नका हेच सांगायचं आहे. 100% आम्ही इतकं मोठं नाही आहे, पण आम्हाला जे कळतं आहे बाबा, आम्ही पूर्ण महाराष्ट्रात फिरतो आहे, देशामध्ये फिरतो आहे, तर तुम्ही एकमेकाला समजून क्षेत्र मोहरत चालणं अत्यंत गरजेचं आहे. जे काय आता चाललं आहे ते थोडंसं एक बैलगाडा मालकांच्या हिशोबाने विचार केला तर कुठं ना कुठं थोडंसं चुकीचं वाटायला लागलं आहे.
का तर एक मैदानाला जायचं म्हणलं तरी आता थोडंसं मनापासून इच्छा होत नाही की बाबा जायचं म्हणलं किंवा न जायचं म्हणलं तर का तर आज मैदान हे पूर्णतः पारदर्शी होईल असं वाटतं ना आता कुठंतरी बैलगाडा मालकांना. आणि जे आपले जे आपण म्हणतो न्यायमूर्ती म्हणतो किंवा काय म्हणतो हे अध्यक्षपद म्हणजे एक आपल्या घरात म्हणजे कुटुंबाचा एक मेन स्तंभ असतो आणि त्या स्तंभाला जर आपण विचारून म्हणजे जे काय घडतं ते त्या स्तंभावर असतं आणि तो स्तंभच जर डगमगला असेल तर हे बैलगाडी क्षेत्र कुठं ना कुठं डगमगल्यासारखी वाटते आपल्याला आजच्या स्थितीला. पण भविष्यात जे काय निर्णय आबा असतील इतर पदाधिकारी असतील त्यांनी जे काय निर्णय आत्ता जे घेतलेत की बाबा राजीनामे देण्याचे हे आम्ही आमच्या सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आणि तालुक्याच्या वतीने आम्ही एवढीच विनंती करू शकतो त्यांना की तुम्ही ही राजीनामे माघारी घ्या आणि भविष्यात तुमची हे आम्हाला गरज आहे अशीच गरज म्हणजे पूर्णतः तुम्ही तुमचा वेळ आम्हाला थोडा द्यावा. भले आम्ही म्हणत नाही की आम्हाला तुम्ही सगळ्या तुमचा म्हणजे सगळ्याला सगळ्या गोष्टी असतात परंतु आम्हाला तुम्ही तुमच्या आयुष्यातली एक 30% का होईना आम्हाला तुम्ही त्यातून द्यावेत हीची अपेक्षा आहे. आणि कुठं ना कुठं आज बैलगाडी क्षेत्र वेगळ्या असं डगमगीत चाललेले आहे तर ते कुठं ना कुठं तरी थांबावी आणि सर्व नंदींना न्याय मिळावा. लवकरात लवकर तुम्ही शेवाळ्या आबांनी परवा बाईट दिली की लवकरात लवकर आम्ही राजीनामा शुक्रवारपर्यंत माघारी घेतो. तर 100% माघारी घेतो हा शब्द नाही की राजीनामा तुमचा कॅन्सल झाला पाहिजे आणि अध्यक्षपद ही महाराष्ट्रात तुमच्याकडे पाहिजे. जर तुम्ही अध्यक्ष असेल तरच हे क्षेत्र टिकणार आहे. नाव काय तुमचं? निखिल शिंदे तातोड. कशी आत्ता बैलगाड्याची सद्यस्थिती? बैलगाडी सद्यस्थिती सांगायची झाली तर आजकाल गोरगरीब गाडा मालकांकडे कोण लक्ष देत नाही. जे ते मोठ्याच्याच मागं पळतात. म्हणजे गोरगरीब गाडा मालकांचं कोणच दक्षता घेत नाही कुठल्या समस्यांची. हे बदलायचं असेल तर काय? बदलायचं असेल तर आता ते कमिटीच बदलू शकते कारण त्यांनी ठरवलं तर सगळं होणार आहे. नाही तर गोरगरीब गाडा मालक असाच खालीच राहणार आहे. काय करता तुम्ही? मी जॉबला आहे. कुठं जॉबला? गव्हर्नमेंट हॉस्पिटलला. कुठल्या खात्यात आहे? आरोग्य खात्यात. आरोग्य खात्यात आहे. आणि बैलाचं नाव? मैब्या तातोडेकरांचा मैब्या. इकडं बांधलाय का? हां. सांगा बैलगाडी शर्यतीतील सद्यस्थिती. बैलगाडी मालकाच्या मनात नाराजी आहे आणि बैलगाडी क्षेत्र चालण्याकरता ही सगळ्या गोष्टी सामावून नेण्याकरता ही सगळी माणसाची गरज आहे. आणि हे क्षेत्र आता उंचीच्या टोकावर नेलेलं आहे ती कुठंतरी डासळू नये हे सर्वसामान्य बैलगाडी मालकाच्या मनात आहे. आता सध्या ट्रेंडिंगला बैलगाडी क्षेत्र आहे तर त्याला कुठल्या प्रकारचा गालगोट लागला नाही पाहिजे एवढंच म्हणणं आहे आमच्या बैलगाडी सर्वसामान्य बैलगाडीच्या मनात. मित्रांनो, बघितलं असेल की अनेक बैलगाडी मालकांनी आपापल्या पद्धतीनं मतं मांडली. आता तुम्हाला काय वाटतंय कमेंट्समध्ये सांगा की बैलगाडी क्षेत्रात चाललंय काय. कमेंट्सद्वारे कळवा. धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओसह.